परीक्षा जवळ आली, परीक्षेची भीती वाटते का? आता परीक्षेची भीती बाळगायची काही एक गरज नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला IMP क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. परीक्षेमध्ये जे क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे असे काही क्वेश्चन्स आपण आज इथे घेणार आहोत. तर मी अनामिका कुरुडे आजच्या व्हिडिओमध्ये शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि कोणताही उशीर न करता मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, पहिला क्वेश्चन आहे, सार्थकने एक सायकल 5080 रुपयाला विकत घेऊन ती सायकल त्याने 4170 रुपयाला विकली. तर व्यवहारामध्ये त्याला नफा झाला की तोटा आणि तो किती झालाय हा असा विचारलेला आहे. एका मुलाने, सार्थक या मुलाने एक सायकल खरेदी केली आणि ती 5080 रुपयाला त्याने विकत घेतली म्हणजे त्या सायकलची खरेदी किंमत आहे 5080 रुपये आणि त्याचबरोबर ती सायकल त्याने 4170 रुपयाला विकली म्हणजे त्याची विक्री किंमत आहे 4170 रुपये. तर आपल्याला नफा झालाय का तोटा झालाय आणि तो किती झालाय हा आपल्याला दाखवायचा आहे. तर बघा, नफ्याचा किंवा तोट्याचा आता सरळ सरळ कळते. खरेदी किंमत काय आहे बघा, खरेदी किंमत किती आहे 5080 रुपये. त्यात विक्री किंमत आहे 4170 रुपये. यावरून आपल्याला लगेच कळून जातो की याला झालेला आहे तोटा. याला काय झालाय तर तोटा झालाय. तर मग तो किती झालाय तो आपण या सूत्रावरून काढणार आहोत. तोटा बरोबर आहे खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. तर याच्यामध्ये खरेदी किंमत आहे 5080 रुपये आणि विक्री किंमत आहे 4170 रुपये. या दोघांची जर वजाबाकी केली तर 0 ला 0, 8 मधून 7 गेला 1 उरला, 10 मधून 9 गेले 1 उरले, 4 ला 4 म्हणजेच आपल्याला काय 910 रुपये तोटा झालेला आहे. 910 रुपये काय झालाय तोटा झालाय. आणि आपल्या ऑप्शन मध्ये पहिलाच ऑप्शन आहे 910 रुपये. बघा, ऑप्शन नंबर 1. खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहित असल्यामुळे आपल्याला तोट्याचं सूत्र माहिती आहे की जे की तोट्याचं सूत्र आहे ते खरेदी किंमत मधून विक्री किंमत जर मायनस केली तर आपल्याला तोटा होतो आणि आपण 5080 रुपयामधून 4170 रुपये मायनस केले, 910 रुपये एवढा त्याला तोटा झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, 45/9 प्लस 21 आणि एक बॉक्स दिलेला आहे. 15x4 - 32 याच्यामध्ये योग्य चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. तर बॉक्सच्या आधीचे उत्तर जी काही आपल्याला पदावली दिलेली आहे म्हणजेच बोर्डमास्कच्या साहाय्याने आपल्याला या पदावलीचं उत्तर काढायचे आणि दुसरीकडे सुद्धा एक पदावली दिलेली आहे. दोन्ही पदावल्यांचं उत्तर काय येणार आहे त्याच्यावरून आपल्याला इथं बॉक्स मध्ये योग्य चिन्ह लिहायचं आहे. तर पहिली पदावली सोडूया आपण. बघा, 45/9 म्हणजे 9/45 जर केलं तर 9×5 = 45, 5 + 21 बरोबर 26 झालंय. आणि इथं 15 चोक 60, 60 मधून जर आपण 32 मायनस केले, 60 - 32 तर याचं उत्तर येते 28. एक मिनिट, 0 मधून 2 गेला 8, 5 आणि 3 गेले 28. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरायचं आहे. तर आपल्याला ही संख्या 28 या संख्येमधलं रिलेशन कंपॅरिझन दाखवायचं. तर 28 ही मोठी आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे चिन्ह काय येणार आहे आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. ऑप्शन नंबर 2 मोठ्या संख्येचं चिन्ह, ग्रेटर दॅनचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. अशा पद्धतीने दुसरा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. तिसरा आणि सर्वात सोपा क्वेश्चन विचारलेला आहे. बघा, 0.18 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही. आपल्याला माहितीये दशांश अपूर्णांक लिहिताना आपण काय करत असतो तर पॉइंटच्या नंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढे शून्य आपल्याला खाली 100, 10, 1000 मध्ये द्यायचे आहेत. म्हणजे इथं 0.18 आहे. बघा, 0.18 आहे. तर आपण याला कसं लिहिणार तर 18 / पॉइंट नंतर 2 शून्य असल्यामुळे खाली 100 येणार. पॉइंट नंतर 1 शून्य असेल तर 10 येते. पॉइंट नंतर 3 नंबर असतील तर 3 शून्य येतात म्हणजे 1000 येतो. बघा, पॉइंट नंतर 2 संख्या आहेत तर आपण 18च्या खाली 100 घेतलेत. पॉइंट नंतर 1 संख्या असेल तर त्या संख्येच्या खाली 10 घ्यायचं. पॉइंट नंतर जर 3 संख्या असतील तर आपण त्या संख्येच्या खाली 1000 घेणार आहोत. आता इथं आपल्याला दिलेला आहे 0.18 म्हणून मी 18/100 असं लिहिलंय. पण त्यांनी प्रश्न लिहिलाय की
कोणत्या प्रकारे लिहिता येणार नाही? पहिला ऑप्शन बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये 10 अधिक 8 100, 10 अधिक 8 18 डिवायडेड बाय 100 म्हणजे 100 भागिले केलेला आहे. तर आपल्याला ही जी संख्या आहे ती संख्या आपल्याला लिहिता येणार आहे. बघा 10 अधिक 8 बरोबर डिवायडेड बाय 100 म्हणजे याला आपण 18 भागिले 100 लिहू शकतो, म्हणजेच आपण 0.18 लिहू शकतो. ओके, नंतर ऑप्शन नंबर 2 बघा, 100 गुणिले 10 म्हणजे किती झाले? 100 गुणिले 10 अधिक 8 म्हणजे 1008 होतात. 1008 भागिले 100 म्हणजे आपण त्याला 0.18 लिहू शकत नाही. तिसरा जो आहे तो सुद्धा 18 भागिले 100 आहे, जसं की मी पहिल्यांदाच दाखवलं, तो आपण 0.18 लिहू शकतो. चौथा जो आहे या दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे, त्याच्यामुळे न्यूमरेटरची बेरीज होते. न्यूमरेटरची बेरीज झाल्यामुळे 18 भागिले 100 येतं, 100 येतं, म्हणून आपण त्याला 0.18 असं लिहू शकतो. पहिला, तिसरा आणि चौथा ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला 18 भागिले 100 असं 0.18चं उत्तर लिहिता येतं. ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला लिहिता येत नाही, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात? पुढचा क्वेश्चन बघा, मुद्दल म्हणजेच आपल्याला सरळ व्याज काढायचा आहे. तर मुद्दल दिलेली आहे 400, मुदत दिलेली आहे 5 आणि दर दिलेला आहे 6%. म्हणजेच पी आणि आपल्याला पी आर आणि एन किंवा टी घ्या, एन किंवा टी म्हणजे त्याचं टायमिंग असतं, इयर असतं, ते दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं की सरळ व्याज काढा. याच्यासाठी तुम्हाला स्पेशली सुरुवातीला सरळ व्याजाचं सूत्र माहिती पाहिजे. सरळ व्याजाचं सूत्र आहे बघा, SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज बरोबर आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. तर याच्यामध्ये आपण बघा, मुद्दल आपल्याला दिलेला आहे 400, दर दिलाय 6 आणि मुद्दल दिलेला आहे 5. मुदत म्हणजे काय? तर याच्यावरून आपण असं सांगता येते आपल्याला, बघा भागाकार करा, हे 2 शून्य कटतात, हे 2 शून्य कटतात. 4 × 6 × 5 म्हणजे 4 पंचे 20, 20 सख बघा 4 पंचे 20, 20 गुणिले 6 साइन 12 आणि हा शून्य म्हणजे 120. म्हणजे आपल्याला सिंपल इंटरेस्ट काय येणार आहे? तर 120 येणार आहे. आणि हा आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये पाहायला मिळतो, म्हणून आपला ऑप्शन आहे 3. ऑप्शन नंबर 3 समजायला अतिशय सोपे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असल्यामुळे मी मुद्दाम हे सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकलेले आहे, जेणेकरून प्रत्येक क्वेश्चन आपल्याला समजला पाहिजे, प्रत्येक टाईपचा क्वेश्चन आपल्या व्हिडिओमध्ये आला पाहिजे आणि यापैकीच काही क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये येण्याची शक्यता असते. पुढचा आहे शेकडा काढा. बघा, शेकडा म्हणजे टक्केवारी, पर्सेंटेज. तर याच्यामध्ये सांगितले की 3200चा शेकडा 8 किती? मग सरळ सरळ तुम्ही 3200 गुणिले 8 भागिले, शेकडा म्हणजे भागाकाराच्या खाली, त्या संख्येच्या खाली 100 असलं पाहिजे. 8 भागिले 100 आपण घेतलेला आहे. या दोन संख्येचा भागाकार करायचा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 32 गुणिले 8 बघा, 32 गुणिले 8 या दोघांचा गुणाकार करायचा. 8 दोन्ही 16, हातचा 1, 8 त्रिक 24 आणि 25, 256. तर आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर 4, 256. ऑप्शन नंबर 4. अशा पद्धतीने सरळ आणि सोप्या पद्धतीचे हे सगळे क्वेश्चन आहेत. हे सगळे एवढ्या इझी ट्रिकने शिकवलेले आहेत, एवढ्या इझी पटपट पद्धतीने शिकवलेले आहेत. सोपे आहेत, समजण्यासाठी सोपे आहेत, करण्यासाठी सोपे आहेत. या अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत आले तर तुम्हाला परीक्षेला घाबरण्याची काही एक गरज नाही. पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे बघा, या संख्येतील जी संख्या दिलेली आहे 67,47,825 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज करायची आहे. बघा, 7 इथे एक आहे, इथे एक आहे. हा जो 7 आहे तो 7 सुरुवातीला 1 2 3 4 5 म्हणजे 7 लाख असा आहे आणि इथला जो 7 आहे तो हजार स्थानावरचा आहे, त्याच्यामुळे 7000 असं आपल्याला काय करायचं आहे तर लिहायचं आहे. या दोन्हीची आपल्याला काय करायची, ऍडिशन करायची आहे. 707 म्हणजे 70
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. 70 लाख 7,000 असं आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. पटापट करता आलं पाहिजे आणि समजलं पाहिजे प्रश्न वाचल्या वाचल्या की तुम्हाला काय करायचंय. अशा पद्धतीने आपला हा आजच्या 6 क्वेश्चनचा व्हिडिओ संपलेला आहे. आशा करते की तुम्हाला आवडला असेल, समजला असेल. आवडला असेल, काही याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू.